ते कायम पळते पुढे पुढे जाऊन देत नाही अक्षाला. थोड्या अंतरावरून बरोबर मागे रिटर्न निघून येईल. कसलं उडं मारायला लागलं, फास्ट पळायला लागले नाही का. नमस्कार मित्रांनो, आपण संगमनेर तालुक्यात आलेलो आहोत आज आमच्या मित्राच्या इकडं. अक्षय काळे आमचा मित्र आहे. तर तुम्ही पाहू शकता हा जो डोंगर दिसतो ना इकडे सगळा, हा त्यांच्या गावचा परिसर आहे. इकडे खाली इकडं पाठीमाग सर इकडे दावा पाठीमाग कॅमेरा इकडे वर. आता तुम्ही जो हा डोंगर पाहत आहात ना, हे झाडी डोंगर, हा पूर्ण आमच्या मित्राचा डोंगर आहे. पाटील घराण्यातला आहे आमचा मित्र. 35-36 एकरचा डोंगर आहे त्यांचा. तर तुम्ही पाहू शकता इकडे जमिनीची परिस्थिती कशी आहे. सर खाली जाऊ. डोंगर भाग असल्यामुळे पाण्याची कमतरता खूपच आहे इकडं. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये छोटे छोटे शेततळे बनवले आहेत. खाली जावा तो का 3 शेततळे आहेत तिथं. ही खाली गाव आहे. एकदम असं वातावरण आहे ना इकडं की माझी तर आज मी सकाळी इथं उतरलो आहे, माझी इच्छाच होत नाही गावाकडे जायची. मला असं वाटतं की आता गावाकडली जमीन फिमीन सगळी विकून टाकावी आणि संगमनेर तालुक्यात 4-2 एकर तर डोंगरात जमीन घेऊन बसावी. आणि दुसरं तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं, आज वार शनिवार, इथं आल्याला बजरंगबलीचं दर्शन झालं. तर पाहू शकता तुम्ही कशी आहे परिस्थिती सध्याची. सध्या अजून काय पाऊस पडलेला नाही. पाऊस पडल्याच्या नंतर एकदम सगळे हिरवगार डोंगर बनतोय. त्यावेळेस अजून आकर्षक सगळ्या गोष्टी आहेत बघण्यासाठी इथं. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, आता संपत आलेत. जून महिना लागलेला आहे. येत्या महिना 15 दिवसात अजून सुंदर असं हा डोंगर होणार आहे हिरवागार. तुम्ही या डोंगराची खोली बघू शकता. सर कॅमेरा खाली करायचा. डोंगर जर आपण बघितला आता कमीच कमी मी उभारल्यापासून ह्या जमिनीची ह्या नदीची खोली असन एक 500 फूट, जास्त पण कमी नाही. तर तिथं खाली एक छोटंसं बांधारा बांधलेला आहे. तिथे एक माणूस आला होता. तो माणूस इथनं वरनं कुत्र्याच्या पिल्ल्यासारखा दिसतोय. मग ही एवढी उंची आहे ह्या डोंगराची. तुम्ही बघू शकता त्या घराकडं तिकडे एक काकू चालत आहे तिथं. ते तुम्हाला कॅमेरे दिसणारच नाहीत. आमच्या डोळ्याला इथनं उगाच छोट्या दिसतात असे. जबरदस्त आहे, फिरलं पाहिजे माणसानं. इकडे शेतीचं काम चालू आहे वर. तिकडे जावा. इकडे पॉली हाऊस आहे तो का तिथे एक. पॉली हाऊसच्या शेजारी शेतीचं काम चालू आहे. सर कॅमेरा झूम करा थोडा. आम्ही अक्षयच्या इकडं आलेलो आहोत आणि इकडं मस्त असा डोंगर आहे घराच्या बाजूला. तिकडं तुम्हाला दिसतील 2-3 माकडची पिल्ले बसलेले आहेत बघा इकडं. आता व्हिडिओमध्ये थोडं काय क्लिअर दिसणार नाही. इथं आहेत त्या लिंबाच्या झाडापाशी. विसल्या तिकडून यायला लागलाय दमादमानी. पण इकडे हे घर आहे बघा. इथं माकडं इथं दिसायला लागले असतील. आता कुत्रा असल्यामुळे आमच्यासोबत माकडं पळायला लागले तिकडे तिकडे पिऊ पिऊ. त्यांना बी आमच्यासारखे माकडे दिसले, त्याच्यामुळं. आपल्या इकडं पण डोंगरी भागामध्ये सीताफळ झाडं भरपूर असतात. तर मला इकडल्या पण डोंगरी भागामध्ये सीताफळाची झाडं भरपूर दिसली आहेत. तर ह्या सीताफळाच्या झाडापासून एकच संदेश आहे की डोंगरामध्ये जरी काही पिकत नसलं तर सीताफळ हे प्रामुख्याने भरपूर पिकतं. आमच्या मित्राच्या आईची आमची रात्री चर्चा झाली. त्याची आई सांगत होती की आंबे आणि सीताफळ एवढी भरपूर पिकतात इकडं की खूप म्हणजे खूप. सकाळी त्यांच्या घरचे आंबे पण खाल्ले आम्ही. खूप मस्त आंबे होते. तर झाडे ही प्रामुख्याने राहिलीच पाहिजे. झाडे असल्यानंतर पाऊस होतो. झाडे कमी झाल्यानंतर पाऊस कमी होणार. तुम्हाला दुसरं सांगायचं म्हणजे शेतकरी एक शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी काय म्हणतो की पाऊस जर कमी झाला तर शेती पिकत नाही, प्रॉब्लेम आहे. मान्य आहे, मी मान्य करतो. पण ह्या डोंगर भागातल्या लोकांनी काय केलं बघा, इकडल्या व्यक्तींनी माणसांनी शेततळे बनवले छोटी छोटी. त्यांचा पाण्याचा प्रश्न 100% मिटलेला आहे इथला. ते काय करतात, पावसाळ्यात शेततळे भरून ठेवतात. 4 एकर शेतीला पाणी पुरून एवढं त्यांनी 2 एकर क्षेत्र भरून ठेवलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने पिकं घेत आहेत. डाळिंबाची बाग आहे तिकडं. आधुनिक पद्धतीने शेती केली आहे इकडं. पॉली हाऊस आहेत. त्याच पद्धतीने वांगी असेल, मिरची असेल, टमॅटो असेल, सगळ्या पद्धतीची लागवड आहे. छोटे छोटे शेततळे करून यांनी यांची उपजीविका भागवली आहे. तर मला तुम्हाला याच्यातून एकच संदेश द्यायचा आहे की तुम्ही कुठेही असलात आणि कुठेही राहा, कुठेही काही करा, पण 2 एकरच्या शेतीला अर्धा एकर क्षेत्र झालंच पाहिजे. पाऊस कमी असो जास्त असो, 2 महिन्याच्या पावसाच्या कालावधीत पाणी भरून घ्या तुम्ही. शेततळे भरल्यानंतर शेतीला पाणी भरपूर राहील. पाणी कमी पडणार नाही. कुछ रिश्ते भगवान खुद खराब करते हैं ताकि हम
डोंगरावर जर शांतपणे लक्ष केलं ना असे भरपूर प्रमाणात माकडं आहेत. आता एवढं झूम करत आहे ना झालं मोबाईलला, पण ह्या डोंगरामध्ये कमीत कमी 100-200 माकडं असतील. आम्ही बरेचसे माकडं बघितलेत, पण शूट करता येईना झाले कारण आम्हाला बघून माकडं लगेच पळून जायला लागले. खूप असा डोंगर मोठा आहे. मित्र इकडे उभारलाय बघा, त्यानं पण बरेच माकडं आतापर्यंत बघितलेत. आणि असे माकडं काय कुठे भेटले नाहीत. रामलिंग एक आहे ठिकाण माकडाचं, या प्रमाणात माकडं पहिल्यांदाच आम्ही पण बघितलेत. मोठी दरी आहे खाली. मला तुम्हाला सामने खड़े दुश्मनों से नहीं, तर मी तुम्हाला यातून एकच गोष्ट सांगू शकतो की पैसा कितीही कमवा, कसाही कमवा, कुठेही कमवा, कधीही कमवा, पण आयुष्याचा आनंद हा घेतलाच पाहिजे. जर तुम्ही आयुष्य किती जगलात, कसं जगलात, कुणासाठी जगलात, काय खाल्लं, काय प्यायलं, स्वतःच्या शरीरासाठी जे चांगलं आहे ते करा तुम्ही. मला आनंद वाटला, माझ्या मित्राला मी घेतलं काल. 8 दिवसापासून आमचा प्लॅन होता फिरायला जायचा, तर आमचा प्लॅन सक्सेस झाला आहे. आम्ही तब्बल 6 तासामध्ये 400 किलोमीटर रन पल्सर 125cc काढलेला आहे आणि आम्ही या ठिकाणावर पोहोचलो आहोत. तुम्ही बघू शकता. तरी आमचा एक गावातला मित्र राहून गेलाय, तो यायचा नाराज झाला. आमचा एक मित्र आहे कुलदीप नरवडे म्हणून. भावा माझ्यातर्फे माफी, मी चुकलो, तुला सांगू शकलो नाही. गडबडीच्या युगामध्ये, थोडा धावपळीच्या युगात आम्ही आलो इकडं, पण हा आनंद पुन्हा नाही. 4 पैसे कमी कमवा, पण आयुष्याचा आनंद घ्या. कारण का आपण आज असू तर उद्या नसू, हे देवाची म्हण आहे. की भरवसा नाही कोणाचा, काय माहीत आहे, ह्याच्यापेक्षा उद्या नजारा चांगला आहे, बघू शकता ना आपण. आलो, आपलं गाव सोडून भरपूर लांब आलो, 400 किलोमीटर लांब आलो आपण इकडं. तर लांब आल्यावरती बघा आपल्या इकडे पण आपल्याला करमत होतं, इकडं अति खूप करमत आपल्याला. आपण का आलो त्याचा उद्देश आहे तुम्हाला पण माहिती आहे. आपल्याला जर इकडे काय एखादी गोष्ट पटली, समजा एखादी संकल्पना आवडली का लोकांची, तर आपण गावाकडे गेल्यानंतर राबवणार आहोत. आपण जसं की पहिल्या व्हिडिओमध्ये काय केलं होतं की चिमण्यांना पाणी, चारा ठेवला होता. तर आता आजच्या दिवसातून आपण काय बोधकथा घ्यायची ही संध्याकाळी समजेल. पण सर मला तुम्हाला आणखी एक सांगायचं आहे, आपल्या गावातली काही माणसं किंवा आपल्या खेड्यातली काही लोक पुणे मुंबईसारख्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांनी काय केलं, तिथं जाऊन छोट्याशा रूममध्ये राहणं, 10x10च्या, दिवसभर कामामध्ये वणवण करणं, अन्न खायला शुद्ध नाही, त्रासात जीवन जगणं. मला काय वाटतं सर, त्यापेक्षा ह्याच लोकांनी गावाकडे जर शेती केली, थोडं अशा चांगल्या वातावरणात राहिलं, खायला स्वच्छ भेटेल, वातावरण एकदम मजेत असेल, तर मी त्यांना एक संदेश देऊ शकतो की वणवण करत फिरण्यापेक्षा कधीही गावी बेटर आहे. गावामध्ये सगळ्या गोष्टी भेटणार आहेत तुम्हाला. तुम्ही कितीही काही केलं तरी अंतिम शेवट एकच आहे की गाव तुम्हाला गावाकडे यावंच लागणार आहे. तर चला भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. हे बघा तिकडच्या बाजूला आपल्याला माकडं भरपूर प्रमाणात भेटतील बघायला. लय माकडं घ्या, ते पळायला लागलेत बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील. भरपूर प्रमाणात माकडं आहेत आणि आम्ही आल्याच्या नंतर ती बराच वेळ होती, पण आम्ही व्हिडिओ जसा काढायला सुरुवात केली तर तसे माकडं पलीकडच्या डोंगरावरती गेलेत. आता इथंच होती, लिंबाच्या झाडाखाली बसली होती अगोदर. गोट्याकडे वर थांबा एक मिनिट चालू करून. तर मित्रांनो आता आम्ही डोंगराची सैर करून आलेले आहोत घरामध्ये. आमचा हा मित्र अक्षय भाऊ काळे ह्यांच्याकडे कॅमेरा करा सर. हा पण मोबाईलमध्ये बघणं असतो 24 तास. इकडे झोपलेले आमचे झोपाळू प्राणी दोघे पाहू शकता. अलिकाला तर काय मजनू झालेला आहे, पलिकाला झोपला आहे. आता रात्रभर प्रवास केला आहे त्यानं.
हां येतो की मी पण मार्केटला निघलो होतो आम्ही जरा. कुत्री कुठे तुला कसं कोण सांगेल हा वेळ गाडी त्याचा मित्र आला घेऊन ती एवढी एवढी